लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. जनता विद्यालय डुबेरे येथे नव्या इमारतीचे भूमिपूजन उत्साह संपन्न. शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सिन्नर तालुक्यातील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय डुबेरे येथे विस्तारीकरण सोहळ्याअंतर्गत नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे तसेच आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा विद्या प्रसारक समाज सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी गणपत भगत, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नारायण वाजे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष विठ्ठल वामणे तसेच प्राचार्य उगलेसर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मविप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, सेवक सदस्य, शिक्षण अधिकारी, शालेय समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी म्हटलं आहे की वाढीव वर्गखोल्यांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे सुमारे 90 लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारी ही नवीन इमारत 6 महिन्यांच्या आत पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील असे त्यांनी नमूद केले आहे. माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नारायण वाजे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं आहे की ग्रामीण भागातही दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांचा शहरांकडे होणारा ओढा कमी होईल आणि यासाठी संस्थेनं घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच मराठा विद्या प्रसारक समाजचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी गणपत भगत यांनी संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या योगदानाचे कौतुक करत या प्रकल्पामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पडले असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. जनता विद्यालय डुबेरे येथे वाढीव वर्ग खोल्यांची मागणी फार जुनी होती आणि ती मागणी आज इथं होते याचा मला अतिशय आनंद वाटतो. आजच्या स्वामी जयंतीच्या मुहूर्तावरती याचं भूमिपूजन झालेले आहे आणि जवळजवळ 90 लाख रुपयाची ही इमारत लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत ही बांधून पूर्ण होणार आहे. याच्यामुळे या विद्यार्थ्यांची जी काही सोय आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. त्याचबरोबर इथं समोर जे आपण बघतोय की नवीन सभागृहसुद्धा प्रकाश वाजे यांच्या सहकार्यातनं उभारलेलं आहे. त्याचाही लवकरात लवकर लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. तसंच शाळेच्या समोरच्या मोकळ्या पटांगणामध्ये या तालुक्याचे आमदार कोकाटे साहेबांच्या निधीमधनं पेवर ब्लॉकसुद्धा बसवले जाणार आहेत. त्याच्यामुळे या शैक्षणिक संकुलाची जी काही गरज आहे ती पूर्णपणे भागवली जाणार आहे. टॉयलेट ब्लॉक त्याचं सुद्धा नूतनीकरण या ठिकाणी होणार आहे आणि एक छान अशी वास्तू सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. एक चांगलं शैक्षणिक वातावरण याच्यामुळे तयार होणार आहे आणि याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये होईल याची मला खात्री वाटते. कुठल्याही शाळेमध्ये तिथं जे काही वातावरण आहे ते चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. जुन्या पडक्या इमारती असेल तर विद्यार्थ्यांनाही तिथं शिकायला आवडत नाही, शिक्षकांनाही त्या ठिकाणी शिकवण्यासाठी चांगलं वातावरण असतं. परंतु सुंदर आधुनिक इमारती असल्या, त्यांना रंगकाम चांगलं झालेलं असलं, फरशी चांगली असेल, उजेड हवा चांगला असेल तर एक चांगलं शैक्षणिक वातावरण जिथं अभ्यास करण्यासाठी पूरक असं वातावरण तयार झालं की आपोआपच विद्यार्थ्यांचं सुद्धा मन लागेल आणि शिक्षकांना सुद्धा शिकवताना चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल. त्यामुळे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची पुढची जे काही भवितव्य आहे विद्यार्थ्यांचं ते नक्कीच चांगलं राहील आणि एक चांगला शैक्षणिक संकुल इथं उभं राहते याचा मला अतिशय आनंद वाटतो. नमस्कार, मी नारायण किरोजी वाजे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष. आणि आत्ताच या ठिकाणी आपल्याला ज्यांनी बाईक दिली ते असे संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, उच्च माध्यमिकचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष वामने तात्या. आमच्या सर्वांच्या उपस्थितीत बऱ्याच दिवसाची जुनी मागणी
आज संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि एक त्या 6 महिन्यात त्या 4 वर्गखोल्यांचं काम पूर्ण करण्याचं आत्ताच आपल्यासमोर त्यांनी जाहीर केलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने तसं कबूल केलं आहे. ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणासाठी जे आवश्यक जे काही इथं भौगोलिक सुविधा पाहिजे त्यात या फार महत्त्वाच्या सुविधा असल्या तरच विद्यार्थ्यांची शहराकडे जाणारी जी गर्दी ती कमी होऊन जी शहरामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात त्या जर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मिळाल्या तर नक्कीच त्या ठिकाणी विद्यार्थी थांबतील आणि शिकतील. बऱ्याचदा मुलींनी शहराकडे जाण्यासाठी जाण्या-येण्याच्या याच्यापासून पालक त्यांना पाठवण्याच्या तयारीत नसतात. विशेषतः मुलींचा या ठिकाणी फार मोठा सोय या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेच्या मनापासून आभार मानतो. एक चांगला कार्यक्रम आणि आमची बऱ्याच दिवसाची जुनी मागणी संस्थेने पूर्ण केली. मी सगळ्या सरचिटणीस सर्व त्यांचे सहकारी यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. आज डुबेरे हायस्कूल येथे नवीन 4 खोल्यांचं उद्घाटन हा कार्यक्रम पार झालेला आहे. या कार्यक्रमाकरता आदरणीय सरचिटणीस साहेब नितीनजी ठाकरे साहेब यांनी जे काही त्यांचं योगदान या संस्थेच्या माध्यमातून दिलेलं आहे हे डुबेरेच्या विद्यार्थ्यांकरता निश्चित कृष्णवळ आहे. डुबेरच्या विद्यार्थ्यांची चांगली सोय पण एक झालेली आहे. आदरणीय प्रकाशभाऊ वाजे यांच्या माध्यमातून आदरणीय खासदार राजाभाऊ यांच्या माध्यमातून इथे एक मोठा हॉल झालेला आहे. भव्य असं हॉलचं उद्घाटन पण त्यांचं करणारच आहोत. परंतु इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जी सगळी सोय जी आहे ती नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठ समाज ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहत आहे. याचा फार मोठा आनंद आहे. सिन्नर तालुक्यात अतिशय मोठ्या प्रमाणात निधी या कार्यकारिणीने आणि आताच्या त्या मंडळींनी सिन्नरकरांना दिलेला आहे. याचा एक फार मोठा एक आनंद आम्हाला सर्वांना आहे आणि या माध्यमातून सिन्नरच्या ग्रामीण विद्यार्थ्यांची चांगली सोय होती. सिन्नरचं कॉलेज असेल, ITI असेल, नवीन होणारं आमचं लॉ कॉलेज आहे, या सगळ्या संदर्भामध्ये अतिशय चांगली गोष्ट सिन्नरकरांकरता घडत आहे. याचा फार मोठा अभिमान. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.